नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर संपूर्ण जालना जिल्ह्याची माहिती. या ठिकाणी आपण सगळ्यात प्रथम बघू जालना जिल्ह्याचे मुख्यालय. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की जिल्ह्याचं मुख्यालय हे जिल्ह्याच्या ठिकाणीच असतं, म्हणून जालना जिल्ह्याचे मुख्यालयसुद्धा जालन्याच्या ठिकाणीच आहे. या ठिकाणी आपल्याला जालन्याचं मुख्यालय जालन्या ठिकाणीच आहे. त्यानंतर जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ आपण जर बघितलं 7,788 चौरस किलोमीटर एवढी या ठिकाणी जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे. त्यानंतर एकूण लोकसंख्या जर बघितली तर 19,58,483 एवढी जालना जिल्ह्याची काही लोकसंख्या आहे. यानंतर आपण लक्ष विचारात जर घेतलं पुरुष महिला प्रमाण की 1,000 पुरुष जर असतील तर त्यामागे बघा या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे की 929 जर पुरुष असतील तर आपल्याला 937 का दिलं, महिला दिलेलं आहे. सरासरी आपल्याला महिलाचं प्रमाण आणि पुरुषांचं प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे. 1,000 पुरुषांमागं 929 किंवा 937 महिला या ठिकाणी असू शकतात. या ठिकाणी त्यानंतर आपल्याला जिल्ह्याची साक्षरता दिलेली आहे. जिल्ह्याची एकूण साक्षरता बघा या ठिकाणी आपल्याला 19.58 पुरुष महिला प्रमाणे साक्षरता दिली 73.61 ते 71.52. त्यानंतर आपण जर लक्षात घेतलं तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके येतात. त्यामध्ये जालना, अंबड, भोकरदन, घनसावंगी, परतूर, बदनापूर, मंठा आणि जाफराबाद असे एकूण 8 प्रकारचे जालना जिल्ह्यामध्ये तालुके येतात. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जालना जिल्ह्याचा नकाशा सुद्धा दिला आहे. जालना जिल्हा या ठिकाणी जालना जिल्ह्याला लागून असलेल्या जिल्ह्यांचे सुद्धा दिलेले आहे. आपल्याला वरती जर बघितला तर जळगाव जिल्हा आहे. इकडे जर बघितला तर संभाजीनगर जिल्हा आहे. इकडे जर बघितला आपण तर बुलढाणा जिल्हा आहे. आणि या ठिकाणी आपण जर बघितला तर आपल्याला बीड जिल्हा या ठिकाणी दिसतो. हे संभाजीनगर आपलं जालना जिल्ह्याला लागून असलेले या ठिकाणी जिल्हे दिलेले आहेत. तर जालना जिल्ह्याला लागून असलेले एकूण 4 जिल्हे या ठिकाणी आपल्याला दिसतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि जालना जिल्ह्याची रचना कशा पद्धतीने झाली आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतं की एखाद्या जिल्ह्याचा आकार कशा पद्धतीने असू शकतो. तर या ठिकाणी तुम्हाला जालना जिल्ह्याचा आकार या अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही या ठिकाणी नकाशा सहाय्याने याचा अभ्यास करू शकता. आवश्यक आहे आणि महत्त्वाचा सुद्धा आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने जालना जिल्ह्याचा काही आकार या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर जिल्ह्याच्या पूर्वेला परभणी आणि बुलढाणा जिल्हा, पश्चिमेला छत्रपती संभाजीनगर, उत्तरेला जळगाव आणि दक्षिणेला बीड जिल्हा आहे. त्यानंतर आपण जर बघितलं जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने नद्या कोणत्या आढळतात तर गोदावरी, दुधना, कल्याण, कुंडलिका, पूर्णा, केळणा, गिरजा, जिवळिका, जुई इत्यादी प्रकारच्या नद्या जालना जिल्ह्यामध्ये आढळतात. त्याचबरोबर खनिजे तर बांधकामासाठी लागणारा दगड व नदीकाठावरील रेती. या ठिकाणी बांधकामासाठी जो आपण दगड वापरतो तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतो. त्यानंतर नदीकाठची जी रेती असते म्हणजे घर वगैरे बांधण्यासाठी आपण रेतीचा उपयोग करतो, त्याला आपण वाळूसुद्धा म्हणू शकतो. वाळूसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काय होते, उपलब्ध होते. त्यानंतर आपण जर बघितलं या ठिकाणी तर जालना जिल्ह्यामध्ये प्रमुख शेती उत्पादने तर या ठिकाणी प्रमुख शेती उत्पादने मुख्य पिकं ज्वारी, कापूस, ऊस, तूर, मूग, बाजरी, मका, भुईमूग, कडधान्य, द्राक्षे, केळी, द्राक्षे, मोसंबी सुद्धा या ठिकाणी घेतली जातात. आदिवासी जमाती या जिल्ह्यामध्ये आदिवासी जमाती कोणकोणत्या आहे? जालना जिल्ह्यामध्ये लमाण, भिल्ल, पारधी व कैकाडी इत्यादी जमाती आढळतात. या ठिकाणी मी स्टँडिंग झाली ते समजून घ्या. जमाती आढळतात. इथं आणखी सुद्धा जमाती आढळतात. त्यानंतर जालना जिल्हा हा स्वतंत्र भारतात या महाराष्ट्र राज्यात यांच्या मध्यभागी आहे. तसेच मराठा राज्याच्या उत्तर व दक्षिणेत तो काय स्थित आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना आपण जर बघितली तर 1 मे 1960 झाली. त्यानंतर भारत स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला होता. परंतु आपला जालना जिल्हा हा मराठवाड्यामध्ये येतो. म्हणजेच भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा मराठवाडा हा स्वतंत्र झाला नव्हता. की भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण जर बघितलं 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. परंतु त्यानंतर काही 17 सप्टेंबर 1948 मध्ये भारत आपला काय झाला होता, मराठवाडा स्वतंत्र झाला होता. 1 मे 1981 काही आपला जालना मराठवाडा जर आपण बघितलं निजामाच्या आधिपत्याखाली होता. त्यानंतर 1 मे 1960 मध्ये आपला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर 1 मे 1981 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन जालना हा नवीन जिल्हा निर्माण केला गेला. की तोच आपण छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद जिल्ह्याचे 1 मे 1981 रोजी विभाजन झाले आणि जालना जिल्हा काय करण्यात आला, सेपरेट करण्यात आला. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 600 ते 50 मिमी या ठिकाणी पाऊस पर्जन्यमान होत असते. या ठिकाणी आपण सरासरी काढू शकतो. 600 ते 750 एवढा पर्जन्यमान या ठिकाणी जिल्ह्यामध्ये होतं. जिल्ह्याचा उन्हाळा कडक असतो आणि देशभर कडाक्याच्या थंडीचा बघा देखील कडाक्याच्या थंडीचा असतो. आपण जर बघितलं आपल्या जालना जिल्ह्यामध्ये उन्हाळा सुद्धा कडक असतो आणि थंडी देखील आपल्याला काय असते, कडाक्याची थंडी असते. त्यानंतर जालना जिल्हा हा पूर्वी निजामाचा भाग होता. नंतर मराठवाडा मुक्ती संग्रामानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक जालना तालुका होता. आपल्याला जसं की माहीतच आहे की आपण जर बघितलं पूर्वी हा काय जालना आपण जर बघितलं निजामाचा काय होता, भाग होता. परंतु आपल्याला माहिती आहे 1 मे 1981 रोजी जालना जिल्ह्यास काही नव्याने स्थापना आली आणि जालना जिल्हा हा अगोदर छत्रपती संभाजीनगरातील एक तालुका होता. तालुका न राहता एक जिल्हा त्या ठिकाणी काय करण्यात आला, घोषित करण्यात आला.
मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये हिरिरीने सहभाग घेऊन जालना वासियांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सर्वांनीच जालना जिल्ह्यामधल्या निवासियांनी जे काही व्यक्ती वगैरे राहत होते त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये आपला काय केला होता, सहभाग नोंदवला होता आणि त्या सहभागामुळे आज आपण जालना जिल्ह्यामध्ये सुखरूप आहोत. जनार्दन मामा नागपूर यांनी मातृभूमीकरिता आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्यासुद्धा प्राणांची त्यांनी आहुती दिली. त्यांनासुद्धा आपण शेतात नमन करू. त्यानंतर जालना जिल्ह्यातील जनतेने मराठा मुक्तीसंग्रामामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली. जालन्यातील जे काही जनता होती या जनतेने सुद्धा आपली भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडली. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात जाम्या गावी समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म झाला. जय जय रघुवीर समर्थ असे म्हणणारे समर्थ रामदास स्वामी आपण जर बघितलं छत्रपती शिवरायांचे गुरुवर्य आपण ज्यांना म्हणतो की समर्थ रामदास स्वामी जे जे करील तयाचे परोडणी जो मंत्र त्यांनी दिला, या अशा संतांचा जन्म आपल्या जालना जिल्ह्यात झाला. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात जाम्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. जालना जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे उद्योगधंदे सुद्धा आढळतात. आपण जर बघितलं भारताने अंतराळात सोडलेल्या उपग्रहाशी सातत्याने संपर्क ठेवणे सोयीचे ठरावे, ते जास्तीत जास्त सुकर व्हावे, अचूक व अत्यंत महत्त्वाच्या कार्यात कोणत्याही अडथळा येऊ नये आणि यासारख्या अनेक तांत्रिक, भौगोलिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनामुळे केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने जालना शहराजवळ उपक्रम अनुश्रवण उभारले आहेत. त्यांची भूकेंद्रे उभारली आहेत. या ठिकाणी भारत सरकारने जे काही उपग्रह वगैरे सोडले आहेत या उपग्रहाची आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे जे काही संपर्क ठेवता येईल जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने ठेवता यावा, अचूक माहिती मिळू नये म्हणून त्यांनी काय केलं, जालना जिल्ह्यात शहराजवळ ही जागा आपली नेमलेली आहे. की जालना जिल्हा हा हायब्रिड सीडसाठी प्रसिद्ध असून स्टील रिरायलिंग मिल, बिंडी उद्योग शेती बिडी उद्योग शेतीवर आधारित उदाहरण दाल मिल, बियाणे तसेच मोसंबी देखील प्रसिद्ध आहे. की जालना जिल्ह्यामध्ये विविध प्रकारची पिके घेतली जातात. जसं की आपण जर बघितलं इथं थोडी मिसअंडिंग झाली. जालना जिल्ह्यामध्ये हायब्रिड आपला शाळूचा प्रकार असतो. त्यानंतर सीडसाठी जे पोलन वगैरे असतं, त्यानंतर स्टील म्हणून आपल्याला ओळखला जातो. मिल, बिडी उद्योग वगैरे हे जे काही व्यवसाय ठिकाणी उद्योगधंदे केले मोठ्या प्रमाणामध्ये केले जातात. त्यानंतर हा जिल्हा संकरित बियाणे प्रक्रियासारख्या कृषी आधारित उद्योगधंद्यासाठी प्रसिद्ध आहे. महिका, महिंद्रा, भेंजो, सीतली संकरित बियाणे उद्योग या जिल्ह्यात तयार होतात. संकलित बियाणे सुद्धा आपल्या जालना जिल्ह्यामध्ये तयार केली जातात. जालन्यातला स्टील ऑफ सिटी आणि बियाणांची राजधानी देखील संबोधण्यात येते. आपण जर भेटलं जालन्याला स्टील ऑफ सिटी म्हणून संबोधल्या जाते. येथे हातमाग आणि यंत्रमाग द्वारे कापड बनवण्याचे महत्त्वाचे केंद्र आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर हातमाग आणि यंत्रमाग द्वारे कापड बनवण्याचे महत्त्वाचे केंद्र जालना जिल्ह्यामध्ये आपल्याला आढळतात. त्यानंतर आपण जर बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये जे काही असे पर्यटक स्थळ आहेत की त्या ठिकाणी आपण आजपर्यंत अजून काही गेलो नाही. पर्यटन आणि धार्मिक स्थळे, यामध्ये धार्मिक स्थळे सुद्धा आहे. आपण धार्मिक स्थळांना पर्यटन स्थळे धरून चलू. जालना शहराची ममता देवी, त्यानंतर आनंद स्वामी मठ, दुर्गा माता मंदिर, मसतदरी देवीचे हेमाडपंथी मंदिर, राजूर गणपती, त्यानंतर समर्थ रामदास स्वामीचे जन्मस्थान जाम, तालुका घनसावंगी, प्रसिद्ध दर्गा राऊंडपारडा, तालुका अंबड. या ठिकाणी दरवर्षी मोठा उरावरती चक्रधर स्वामींचे मंदिर, वालसावंगी येथील विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण जालना जिल्ह्याची संपूर्ण माहिती बघितली. तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आणखी कोणत्या जिल्ह्याची, कोणत्या तालुक्याची तुम्हाला माहिती पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला अशाच पद्धतीने आणखी माहिती तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचत राहील. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.